राजकारणाचा काळा कभिन्न चेहरा या घटनेनं समोर आणला। एका खुर्चीसाठी आपल्या चिमुकल्या मुलीचा बळी देणारा बाप या महाराष्ट्रानं पाहिला। मित्रहो, राजकारण नासून गेलेलं आहे, सडून गेलेलं आहे। राजकारणातले विचार सुद्धा सडलेले आहेत आणि याचं प्रत्यंतर आपल्याला अलीकडच्या काळामध्ये अनेकदा येताना दिसतं। तशा कित्येक घटना आपल्या राजकारणात घडताना आपण पाहतो। सत्ता आणि खुर्ची यासाठी हे राजकारणी कुठल्याही थराला जाऊ शकतात याची जाणीव आपल्याला याआधी झालेलीच आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत अगदी सगळीकडे राजकारणाची एकच छाप दिसून येते। चेहरे बदललेले असतात पण वृत्ती तीच, प्रवृत्ती तीच। खुर्चीचे हाव आता किती टोकापर्यंत गेलेले आहे हे दाखवणारी एक अमानवी आणि अत्यंत निर्दयी घटना नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात घडली आहे। या घटनेनं मानवी मन सुन्न करून टाकलं आहे। मित्रांनो, केरोर गावचा 28 वर्षाचा पांडुरंग कोंड मंडले हा गावामध्ये सलून चालवतो। गावाचा सरपंच होण्याची त्याची स्वप्न, त्याची इच्छा, पण त्याला 3 अपत्य होती। शासनाच्या नियमानुसार 2 पेक्षा अधिक अपत्य असतील तर निवडणूक लढवण्यासाठी तो अपात्र ठरतो। या पांडुरंगला तर 3 अपत्य होती। एक 3 वर्षाचा मुलगा आणि 6 वर्ष वयाच्या 2 जुळ्या मुली। त्यामुळं आपल्याला निवडणूक लढवता येणार नाही याची धास्ती त्याला होती, याची चिंता त्याला होती। आणि मग या समस्येतून काहीतरी मार्ग काढायचा म्हणून या पांडुरंगनं गावातला विद्यमान सरपंच गणेश शिंदे याची मदत घेतली आणि मग दोघांनी मिळून या 3ऱ्या अपत्याला कमी करण्याचे अनेक मार्ग शोधले। सुरुवातीला एका मुलीला दत्तक देण्याचा किंवा दुसरीकडे सोडण्याचा विचार झाला। कागदोपत्री नाव कमी करण्यासाठी तो पुणे महापालिका कार्यालयात सुद्धा जाऊन आला, पण जन्मदाखल्यावर नोंद असल्यामुळं कायदेशीररित्या मूल कमी करणं अशक्य असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि मग पुन्हा त्याचा सडका मेंदू अधिक सडके विचार द्यायला लागला। अखेर पोटच्या मुलीची हत्या करून हा अपघात असल्याचा बनाव रचण्याचं या दोघांनीही ठरवलं आणि मग अवघ्या 6 वर्षाच्या प्राची नावाच्या आपल्या चिमुकलेला त्यानं दुचाकीवरून तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यामध्ये नेलं। निजामसागर कालव्याजवळ पोहोचल्यावर त्यानं अत्यंत निर्दयीपणे आपल्या लेकराला वाहत्या पाण्यात ढकलून दिलं। आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना काहीतरी घडल्याची जाणीव झाली। त्यांनी तिकडे धाव घेतली। ते जेव्हा धावत धावत तिथं आले तेव्हा त्यांना एका चिमुकलीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचं दिसलं। मग तेलंगणा पोलिसांपर्यंत ही माहिती पोहोचली। पोलिसांनी प्राचीचा मृतदेह ताब्यात घेतला, तिचे फोटो वेगवेगळ्या माध्यमातून प्रसिद्ध केले आणि विशेष म्हणजे हा फोटो महाराष्ट्रातील एका व्यक्तीच्या निदर्शनास आला आणि त्यानं त्या मुलीला ओळखलं आणि मुलीची ओळख सुद्धा पोलिसांना पटवून दिली। त्यामुळं पोलीस नांदेड जिल्ह्यातल्या या केरोर गावात पोहोचले। सरपंच होण्याची स्वप्न पाहणाऱ्या पांडुरंगनं पोलिसांना हुलकावणे देण्याचा आधी प्रयत्न केला। पोलिसांची जेवढी म्हणून दिशाभूल करता येईल तेवढा सगळा प्रयत्न त्यानं केला। शेवटी पोलिसांनी आपला खाक्या दाखवला आणि या नराधमपेत्यानं आपला गुन्हा कबूल केला। निजामाबाद पोलिसांनी पांडुरंग कोंड मंडले याला अटक केली। त्याचबरोबर त्याला मदत करणारा सरपंच गणेश शिंदे त्याला सुद्धा या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्यात आलं। दोघांवरही हत्या आणि गुन्हेगारीचा कट रचल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले। पण बघा, या घटनेनं मानवी मन सुन्न केलं आहे। खुर्चीचे हाव आणि राजकारणाची नशा किती टोकाची असू शकते हेच या घटनेनं दाखवून दिलं। राजकारणाचा काळा कभिन्न चेहरा या घटनेनं समोर आणला। एका खुर्चीसाठी आपल्या चिमुकल्या मुलीचा बळी देणारा बाप या महाराष्ट्रानं पाहिला। माणूस खिन्न झाला, सुन्न झाला।